तुम्हाला देखील वाटतंय का आपली चित्र बॅलन्स्ड व प्रोफेशनल बनावी? तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। आज आपण या व्हिडिओमधून त्रिकोणाकृती चित्ररचना म्हणजेच ट्रायंग्युलर कॉम्पोजिशन पाहणार आहोत। या त्रिकोणीय रचनेमध्ये आपण चित्रातील घटकांचा त्रिकोण किंवा 3 महत्त्वाचे बिंदू तयार करतो। त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष या 3 बिंदूंमध्ये एका लयीत फिरत राहते। त्रिकोणाकृती चित्ररचना स्थिर व संतुलित वाटते। आपल्याला ही चित्ररचना पाश्चिमात्य व भारतीय चित्रकलेत आढळते। नमस्कार, मी अंकिता। आर्ट क्विलच्या या व्हिडिओमधून आपण त्रिकोणीय रचना समजून घेऊया। त्रिकोणाकृती चित्ररचना म्हणजे काय? आपण हे काही प्रसिद्ध चित्रांमधून समजून घेऊया। आपण समोर बृहदेश्वर मंदिर तंजावूर येथील गणेशाचे चित्र पाहतोय। या चित्रात गणेश मध्यभागी व उंच आहे व तुलनेने 2 सेवक कमी उंचीचे व 2 बाजूला आहेत। त्यामुळे एक त्रिकोण तयार होऊन ही चित्ररचना स्थिर व संतुलित भासते। हे एक AI जनरेटेड स्थिर चित्र आहे। यामध्ये सर्वात उंच बिंदूवर बाटलीचे टोक आहे व त्यापेक्षा कमी उंचीवर फळं एका वाडग्यात आहेत व काही फळं जमिनीवर पसरली। त्यामुळे ही रचना त्रिकोण तयार करते। हे चित्र आहे वुमन विथ पॅरासोल क्लॉड मॉने यांनी चितारले। या चित्रात छत्री घेतलेली महिला ही सर्वात उंच व मध्यभागी आहे व तिची छत्री तिरकस आहे व तिच्या बाजूला लहान मुलगा आहे। हे सर्व घटक त्रिकोणीय चित्ररचना तयार करतात। हे लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र आहे। या चित्रात बरोबर मध्यभागी ख्रिस्त थोड्या उंचावर आहेत व दोन्ही बाजूला माणसे आहेत, ती कमी उंचीवर आहेत। हे सगळे मिळून त्रिकोण तयार करतात। हे संपूर्ण चित्र 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये आहे व त्याच्या व्हॅनिशिंग पॉइंट हा मध्यभागी बरोबर ख्रिस्तांच्या मागे आहे। त्यामुळेच ही चित्ररचना अत्यंत प्रभावीपणे आपल्या समोर येते। हे चित्र अमृता शेरगिल यांचे 3 गर्ल्स हे आहे। यात एक मुलगी मध्यभागी व उंच आहे व तिच्या दोन्ही बाजूला मुली आहेत ज्या तुलनेने कमी उंचीवर आहेत। त्यामुळे या चित्रात त्रिकोणीय चित्ररचना तयार होते। ही त्रिकोणीय चित्ररचना चित्रकलेत का वापरावी? संतुलितपणा। या चित्ररचनेमुळे आपले चित्र स्थिर व संतुलित भासतात। ही चित्ररचना आपल्या नजरेला लयदारपणे चित्राचा आस्वाद घेण्यास उपयुक्त ठरते। या चित्ररचनेमुळे आपले चित्र प्रोफेशनल किंवा व्यावसायिक बनतात। म्हणूनच अनेक नामवंत चित्रकार ही त्रिकोणीय रचनाकृती आपल्या चित्रात वापरतात। ही त्रिकोणीय चित्ररचना नेमकी आपल्या चित्रात कशी मांडायची? आपण आता ग्राफिकच्या माध्यमातून हे समजून घेऊया। येथे 3 वस्तू घेतल्यात, फुलदाणी, एक ठोकळा व द्राक्ष। आपण वस्तूंची मांडणी करून पाहूया। यात आपण मध्यभागी उंच बिंदूवर फुलदाणी ठेवली व एका बाजूला ठोकळा व दुसऱ्या बाजूला द्राक्ष। या तिघांच्या या मांडणीमध्ये त्रिकोणाकृती तयार झाली। आता आपण एक स्थिर चित्र काढून पाहूया। सुरुवातीला पुसटसा त्रिकोण काढूया व या त्रिकोणात चित्ररचना बसवायचा प्रयत्न करूया। आपण एक फुलदाणी मध्यभागी ठेवली, डाव्या बाजूला एक कॉफी मग व उजव्या बाजूला 2 फळं। आपण ही चित्ररचना चितारायला त्रिकोण काढून घेतला होता, म्हणून पहा किती सोप्या पद्धतीने व पटकन चित्ररचना तयार झाली। उंच फुलदाणी व कमी उंच मग व फळं यांमुळे एक छान त्रिकोण तयार झाला। हेच आपण आणखी एका उदाहरणातून पाहूया। यात आपण निसर्ग चित्र काढतोय। सर्वात आधी एक पुसटसा मोठा त्रिकोण काढून यात चित्र बसवण्याचा प्रयत्न करूया। सर्वात उंच बिंदूवर झाड काढलं व एका बाजूला लहान आकाराचं झाड काढलं व त्या झाडाच्या मागे डोंगर काढले व पुढील भागात शेतीची रचना। यांमुळे त्रिकोणाकृती चित्ररचना तयार झाली। आपण या चित्ररचनेचा सराव कसा करायचा ते आता पाहूया। यात तुम्ही स्वतःही चित्ररचना करून पहा। सर्वात पहिले 3 वस्तू घ्या। मी येथे फुलदाणी, द्राक्ष व एक क्यूब घेतला। आता एका कागदावर छोटे छोटे आयत आका
व त्याच वस्तूंची वेगवेगळी मांडणी या त्रिकोणाकृती चित्ररचनेत करून पहा। मगाशी पाहिल्याप्रमाणे एक पुसटसे त्रिकोण काढून त्यात वेगवेगळ्या वस्तूंच्या मांडण्या बसवून बघा। मी या 3 वस्तू घेऊन वेगवेगळ्या मांडण्या त्रिकोणात बसवण्याचा प्रयत्न केलाय। आपण हे समोर पाहू शकतो। आज आपण त्रिकोणीय चित्ररचना म्हणजेच ट्रायंग्युलर कॉम्पोजिशन समजतो। ही चित्ररचना आपल्या चित्रांना स्थिर, संतुलित व प्रभावी बनवते। आपण पुढील भागात तिरकस मांडणी म्हणजेच डायगोनल कॉम्पोजिशन समजणार आहोत। त्रिकोणीय चित्ररचनेमध्ये चित्र स्थिर बनतात, मात्र या डायगोनल कॉम्पोजिशन मध्ये आपली चित्र गतिशील व ऊर्जावान बनतात। तर हे डायगोनल कॉम्पोजिशन म्हणजे काय हे पुढील भागात आपण समजणार आहोत। चित्रकलेविषयी मी नेहमीच नवीन व्हिडिओ बनवत असते। अधिक चित्रकलेविषयी जाणून घेण्यासाठी आर्टफिल या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढील भागात। धन्यवाद।